केंद्र सरकारच्या देशभरातल्या नागरिकांच्यासाठी जवळजवळ 80 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत। या 80 प्रकारच्या योजना अगदी तळागाळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात का याची माहिती, त्याचा आढावा घेण्याच्या संदर्भात दिशा समितीची बैठक घेतली जाते। आज कोल्हापूर जिल्ह्याची दिशा समितीची बैठक या विभागाचे सन्माननीय खासदार धैर्यशीलजी माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीसाठी आम्ही तिन्ही खासदार, मी आहे आणि सन्माननीय खासदार शाहू महाराज साहेब हेही उपस्थित होते। जिल्हाधिकारी महोदय, त्याचबरोबर दोन्ही महापालिकांचे आयुक्त, सर्व विभागाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। आणि या सगळ्या जवळजवळ 80 योजना ग्रामीण स्तरापर्यंत, शहरातील अंतिम स्तरापर्यंत कशा पोहोचतील यासाठी वर्षभर अधिकारी काय काम करतात याचा आज आढावा घेतलेला आहे। खरं पाहता खूप चांगली परिस्थिती आहे। कोल्हापूर जिल्हा या सगळ्या योजना राबवण्यामध्ये राज्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहे। तर आम्ही तिन्ही खासदारांनी आज सगळ्यांना विनंती वजा आव्हान केलेलं आहे की कोल्हापूर जिल्हा 1 नंबरला येण्याच्या दृष्टिकोनातून थोडासा आणखीन परफॉर्मन्स अधिकाऱ्यांचा सुधारला पाहिजे। अधिकाऱ्यांनी आणखीन थोडंसं अधिकचं काम केलं पाहिजे, जेणेकरून केंद्राच्या सगळ्या योजनांचा लाभ 100% लोकांना व्हावा। या दृष्टिकोनातून आज ही बैठक संपन्न झाली। जवळजवळ 6-7 तास ही बैठक चालू आहे। अतिशय समाधानकारक रिपोर्ट आपल्या जिल्ह्यातल्या दिशा समितीकडे सर्व विभागांचा आलेला आहे। या बैठकीमध्ये एक 2-3 विषय केंद्र स्तरावर प्रलंबित असलेले, ज्याच्यामध्ये मुद्रा योजना जी आहे अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्या मुद्रा योजनांमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या आहेत। तर त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही खासदारांनी त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर PM किसान सन्मान निधीचे काही लाभार्थी वंचित आहेत, वन विभागाचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, असे अनेक विषय आहेत। जलजीवन मिशनमध्ये काही स्कीम्स आपल्या अपूर्ण आहेत। तर अशा काही प्रलंबित असलेले जे विषय आहेत, काही त्रुटींमुळं किंवा काही अडचणींमुळं, काही ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळं सौर प्रकल्प उभा राहू शकलेले नाहीत। तर असे अनेक विषय आहेत जे आम्ही आता अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, त्याची माहिती आम्हाला द्यावी। हे सगळे विषय आम्ही या अधिवेशनामध्ये, आता पावसाळ्या अधिवेशनामध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत।